ब्रह्मस्पृष्टा व्याभिचारकारिणी सप्ताह यज्ञेत कलो पुनंती ते. मदिरापान करणे, दारू पिणे हे जगातलं महापातकांपैकी पहिलं सगळ्यात मोठं पाप आहे. दुसरं पाप आहे ब्रह्महत्या, तिसरं पाप आहे सोन्याची चोरी, चौथं पाप आहे गुरुश्री गमन आणि पाचवं पाप आहे विश्वासघात. हे पंचमहापातक आहे. आणि या पाची लोकांची जो संगत करतो तो बी महापापी असतो. हे पंचमहापातक धर्मशास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. यांचा सुद्धा उद्धार श्रीमद भागवताच्या 7 दिवसाच्या पवित्र कथेतून होतो. जिवंतपणे घेते. आणि ज्या माणसानं आयुष्यभर पापाचरण केलं आणि त्या व्यक्तीला दुर्गती प्राप्त झाली, अशा व्यक्तीचा उद्धार सुद्धा भागवताच्या कथेतून होतो. मग पटकन नारदाने विचारलं की मग सांगा, असा एखादी पापी होता का ज्याने आयुष्यभर दुराचार पापाचरण केलं आणि त्याचा मृत्यू झाला पापातच आणि तो मुक्त झाला? भागवताने म्हणले हो. कोण होता? उत्तम नगर नावाच्या नगरात आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण मिळत होता. यजन याजन अध्ययन शतकर्म करणारा पवित्र ब्राह्मण. या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव होतं धुंधुली. नावासारखीच होती ती, भांडकुदाळ होती. काही मावल्या नावासारख्याच असतात. मी फक्त उदाहरण सांगतोय. तुमचं जर कोणाचं नाव असेल तर राग मानू नका. नाव शांताबाई, शांततेचा पत्ता नाही. नाव सीताबाई, नवऱ्याच्या अगोदर जेवणाची गाई. नाव गंगाबाई, घोटभर पाणी देत नाही. काही लोक नावाच्या विरोधात असतात. हिचं नाव आहे धुंधुली, नावासारखीच आहे. स्त्रियांचे 4 प्रकार आहेत: कजाक, साध्वी, सतीन, पतिव्रता. कजाक म्हणजे नवऱ्याच्या अंगावर धावून जाणारी, तो प्रकार इकडे नाहीये. साध्वी, सती आणि पतिव्रता 4 स्त्रियांचे प्रकार पडतात. ही त्यातली कजाक होती, भांडकुदाळ होती, खास्ट होती. लग्नाला बरेच दिवस झाले पण पोटी संतान नव्हतं ब्राह्मणाच्या. कर्मकांड करून याने पूजा अर्चा करून पूजाविधी करून याने कर्मातून बरेच पैसे धन कमवलं होतं, पण ते धन खायला मागे कोणी नव्हतं. गोठ्यामध्ये गाय होती, तिला वासरू होत नव्हतं. आणि जर त्याने अंगणामध्ये तुळस लावली तर ते तुळशीचं रोपट जगत नव्हतं. धन भरपूर आहे पण कण नाही. दात येतो चणे नाही, चणे येतो दात नाही. संसाराचा नियम आहे, कोठे काही निय काही येत नाही. संसारातली गंमत सांगू तुम्हाला. सगळ्यांना सगळं पाहिजे तेव्हा पाहिजे ते आणि पाहिजे त्या ठिकाणी मिळालं असतं तर संसाराला गंमत आणि देवाला किंमत राहिलीच नसते. सगळ्यांना सगळं कधीच मिळत नाही. देव दात देतो तर चेने देत नाही, चेने देतो तर दात देत नाही. बोलता येतं तर गायन येत नाही, गायन येतं तर तबला वाजवता येत नाही, तबला वाजता आला तर मृदंग वाजवता येत नाही, मृदंग वाजवता आला तर ऑर्गन वाजवता येत नाही. कोठे काही एक नाही. एवढी संपत्ती देतो देव, पण ते संपत्तीला मागे खाणारच कोणी देत नाही. काही ठिकाणी लेकरं इतके देतो की त्यांची खाण्याची मारामार असते. आमच्या भोजाला एकाला 13 पोरं आहे. सप्पर कुठे बांधा त्याची पंचायत 13. त्याने नाव नाही ठेवेल, नंबर ठेवले 1 2 3 4 7 नंबर कुठे आहे? कुठे नाव पाहतलं 2 नंबरच डायरेक्ट. आमच्या जळगावचा की व्यापारी खूप श्रीमंत आहे. त्याच्या 50 पिढ्यापासून खात्री एवढी प्रॉपर्टी, खायला कोणीच नाही. तुमच्या नाशिकला इथे शोरूम. ब्राह्मणाकडे संपत्ती भरपूर होती पण त्याला संतती नव्हती. गाय होती, वासरू नव्हतं, तुळस लावली, जगत नव्हतं. लोक निपुत्रिक म्हणायचे. आणि धर्मशास्त्रकार सांगतात निपुत्रिकाचं तोंड पाहून. निपुत्रिक कोणाला म्हणतात ऐकून घ्या. ज्याला मुलबाळ होत नाही त्याला निपुत्रिक म्हणत नाही. ज्याच्या पोटी संतती येत नाही त्याला निपुत्रिक म्हणत नाही. ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांना निपुत्रिक म्हणत नाही. मग निपुत्रिक कोणाला म्हणतात? कोटी रुपयाचं शरीर ज्या भगवंतानं दिलं त्या देवा करता ज्याला वेळ नाही तो 1 नंबरचा निपुत्रिक आहे.
सकाळी उठल्या उठल्या जर एका नास्तिक माणसाचं तोंड पाहिलं तर 100 गायी मारण्याचं पाप लागतं. पण नियम असा आहे, सकाळी जो भेटायला पाहिजे तो भेटत नाही, ज्याचं तोंड पाहायची इच्छा नाही तो पहाटेच रामराम केल्याशिवाय राहत नाही. ज्याच्या घरी जायची इच्छा नाही तिथे गेल्याशिवाय जमत नाही. ब्राह्मणाला वाटलं लोक टोचून बोलतात, एवढं संपत्ती आहे, कोटी मुलबाळ नाही, काय जगण्याचा अर्थ नाही, ते जंगलात निघून गेलं. जंगलात गेलं त्याने पाहिलं एक संन्यासी येते, एक महात्मा समोर बसलेला आहे तुंगभद्रा नदीच्या काठी. त्याला वाटलं जगण्यात काय अर्थ नाही, मरायच्या आधी एकदा या महात्म्याचं दर्शन घ्यावं, आणि तो गेला. पित्वा जलम विषन्नस्तु प्रजा दुःखेन कर्षित. साधूच्या चरणावरती डोकं टेकवलं. महाराजांनी विचारलं, त्याचा चेहरा पाहिला. कथम रोदिशी विप्रम त्वम, का ते चिंतावली अशी, का रडतात महाराज, का दुःखी आहे, काय टेन्शन आहे? त्यांनी सांगितलं, महाराज दिग्जीवितम प्रजा हिन दिग्रहच प्रजाम विना दिग्धनम चापदस्यम दिग्कुलम संतती विना. महाराज धनलय हो, पण खायला कोणी नाही, गोठ्यात गाय वासरू नाही, तुळस वृंदावनात तुळस जगत नाही. लोक निपुत्रिक म्हणतात, महाराज पोटी मुलबाळ नाही, काहीतरी आशीर्वाद द्या. त्या महात्म्याने सांगितलं, अरे तुला मुलबाळ नाही, तू भाग्यवान आहे. ज्याला खरंच मुलबाळ नाही त्याच्या इतका भाग्यवान दुसरा कोणीच नाही. देवाने तुमच्यावरती विशेष कृपा केलेली की तुमच्या हातून काहीतरी कार्य घडतंय. पण ज्याला मुलबाळ नाही त्याच्या इतका खटाटोप दुसरा कोणीच करत नाही. महाराज तुम्ही संन्यासी आहेत, तुम्हाला पुत्र सुख काय करणार आहे? त्या महात्म्याने सांगितलं, संततीच्या भानगडीत पडू नको. मुलगा झालाच नाही, माणूस 2-3 वर्ष रडतो. महाराज झाला नाही, नशिबात नव्हता, माणूस 2-3 वर्ष रडतो. मुलगा झाला मेला, माणूस 4-5 वर्ष रडतो. पुन्हा आहे का? मुलगा झालाच नाही तर माणूस 2-3 वर्ष रडतो. मुलगा झाला मेला, माणूस 4-5 वर्ष रडतो. पण मुलगा झाला नालायक निघाला, माणूस मरेपर्यंत रडतो.